तुम्हाला जर खरंच हेल्दी बेबी हवं आहे आणि तुम्हाला त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे. समजा आधीच्या काळात पण आपण लहानपणी मंत्र वगैरे म्हणायचो, याचा खरंच आपल्या रिअल लाईफमध्ये काही इम्पॅक्ट होतो? ते आजी एखादी असेल तर ती म्हणायची की नाही मी सध्या ज्ञानेश्वरी वाचतीये तर तू ऐक का बरं, की तिला समजा वाचनाचं नसेल तरी तिने ऐकायला बसायचं, म्हणजे ती ऐकतीये त्याबरोबर ते बाळ पण ऐकते. या गोष्टींची काय गरज आहे? समजा गर्भसंस्कार वगैरे, आणि बरेच लोक असंही म्हणत असतील आम्ही थोडी गेले होते तरी सगळं बरोबर. व्यवस्थित आहे. बरोबर. मग खरंच गर्भसंस्कारची आजच्या काळात गरज आहे का? यूट्यूबवरती काहीतरी बघता येतं त्याप्रमाणे त्या काहीतरी करतात आहे, तर त्याच्यामध्ये जे सफर करणारे आहात त्या स्वतः तर सफर होतातच होतात, बाळही सफर होतं आणि हे सफरिंग जे आहे हे लाईफ लाँग असतं. अवेअरनेस आहे म्हणून तुम्ही योगा करत होतात आणि आता तुम्ही तिकडेच फिटनेस बॅचमध्येच तुम्ही गर्भसंस्कार नाही करू शकत. पण मग असं काही असतं का की जे चुकीच्या पद्धतीने पण गर्भसंस्कार होत असतो, किंवा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो समजा जर चुकीच्या पद्धतीने जर झाला समजा किंवा काय?